गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. जर कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लवकरात लवकर जाऊन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर आज होतं आमचं देवदर्शनला जायचं प्लॅनिंग. सो त्यामुळे मी थोडीशी रेडी होऊन कृणालीलाही उठवायचा प्रयत्न करत होते, पण मॅडम काय उठायला तयारच नव्हता. कारण की इतर वेळी तर ती खूप लवकर उठते, पण ज्यावेळेस असं आपल्या कुठं जायचं असतं ना त्यावेळेसच नेमकं तिला उठायचं नसतं. तर मॅडम बळं उठून मग मस्तपैकी रेडी होऊन तिला म्हटलं चला आपण फोटो काढूयात. कारण की फोटो म्हटलं की मॅडम ऑल टाईम ऑल डे रेडी असतात. सो मग तिच्या मस्तपैकी पोन्या वगैरे बांधून तिला रेडी केली आणि तिला म्हटलं बघ तू किती क्यूट दिसतीयेत. सो तिला पण खूप छान वाटलं आणि तिचं तीच कौतुक करत माझ्याकडे बघत होती. त्याच्यानंतर मग आम्ही रेडी झालो दोघी पण. मग रेडी झाल्यानंतर मला घरातल्या मंदिरात आम्ही दोघी पाया पडायला गेलो. घरातल्या मंदिरात पाया पडायला गेल्यानंतर मग आम्ही स्वामींच्या पाया पडलो. स्वामींच्या पाया पडल्यानंतर मला एकदा बॅग चेक करायच्या होत्या, कारण की आम्हाला देवीची ओटी वगैरे भरायची होती. सो म्हटलं एकदा काही राहायला नको. सो ते झाल्यानंतर कृणाली मॅडम मला विचारत होती आपण कुठं चाललो आहे. मग मी तिला म्हटलं तुझ्या पप्पांना विचार. मग तिचे पप्पा तिला सांगत होते की अगं आपण तुळजापूर, अक्कलकोट वगैरे तिकडे चाललो आहे. सो नंतर आमची बॅगची पॅकिंग एकदा मी चेक केली की नक्की काय काय घेतलं आहे, काय राहिलं आहे का वगैरे. सो मग तिचे पप्पा गाडी घेऊन आले. मग गाडीमध्ये सगळं आम्हाला आमच्या बॅग्स वगैरे ठेवायच्या होत्या. मग आम्ही त्या गाडीच्या डिग्गीमध्ये आमच्या बॅग वगैरे ठेवून दिल्या. ते ठेवल्यानंतर मग आमच्या बिल्डिंगच्या खाली गणपती बाप्पाचं मंदिर आहे. मग आम्ही गणपती बाप्पा मोरया म्हणून आमच्या प्रवासाला सुरुवात केली. तर आम्ही निघालेलो तुळजापूर, अक्कलकोट, गाणगापूर आणि पंढरपूर या ठिकाणी आम्हाला देवदर्शनासाठी जायचं होतं, जे की आम्ही वर्षातून एकदा जातो. फायनली मग आमचा प्रवास चालू झाला आणि आम्ही निघालो. आणि मग फायनली आम्ही एका ठिकाणी नाश्त्यासाठी थांबलो. तर सगळ्यांनाच सकाळची वेळ होती, त्यामुळे सगळ्यांनाच खूप भूक लागलेली. सगळ्यांनी ज्याला जे आवडतं ते मेनू मागवलेले. पण कृणाली मॅडमचं जरा वेगळंच आहे. तिला सकाळी सँडविच खायचं होतं. तर म्हटलं खा बाई, पण तू काहीतरी खा. कारण की मी तसंही तिला गाडीमध्ये चपाती आणि भाजी चारलेली, कारण की मोस्टली मी तिला बाहेरचं काहीच देत नाही. त्याच्यानंतर मग बाहेर तिला हे असे एक तिथे पाळणा होता. सो मग तिला तिथे खेळायचं होतं. मग ती खेळत बसली. मग तिचं खेळायचं काम चालू असताना मी तिला म्हटलं चल कृणाली आपल्याला लेट होते, पण ती यायला तयारच नाही. मग मीच कंटाळून तिथून निघून गेले. मी निघून गेल्यानंतर मॅडमला स्लायडिंग दिसली. मी निघून चालली आहे तरी तिचं तेच चाललं आहे, ती स्लायडिंग खेळते आहे. मग म्हटलं आता हिच्याकडे बघायलाच नको, कारण की जर हिला चल चल म्हटलं तर ती खरंच येणार नाही. त्यामुळं म्हटलं तू बस खेळत. मग त्याच्यानंतर ती पडली तिथे. मग नंतर म्हटलं गाडीमध्ये तिला भूक लागते, तर म्हटलं आता तिला काहीतरी खायला घ्यावं. पण मला जे पाहिजे होतं, जे मी तिला देते ते मला तिथं काहीच भेटलं नाही. मग तिथून पुढे मग तिथून आम्ही परत एकदा सुरुवात केली आमच्या प्रवासासाठी. आणि मग फायनली एवढा लांब प्रवास करून आम्ही तुळजापूरला पोहोचलो. तर कृणालीला तर माहिती होतं की व्हिडिओ चालू आहे. तर कृणाली मॅडम तर काय मस्त शायनिंगमध्येच चाललेल्या. सो तिथे गेल्यावर आम्हाला इतकी गर्दी भेटली, खूप गर्दी होती. कारण की शुक्रवारी गेलेलो आम्ही आणि शुक्रवार असल्यामुळे तिथे खूप गर्दी असते, कारण की शुक्रवार म्हणजे देवीचा दिवस. तर त्यामुळे मग तिथे खूप गर्दी होती. मग आम्ही थोड्या वेळ तिथे बाहेर थांबलेलो. मग आम्ही तिथून निघालो मंदिराकडे निघताना कृणालीचं असं होतं की मला नाही यायचं आहे. कारण की ती गर्दी बघूनच तिला खूप इरिटेट झालेलं. तिथून मग आम्ही मंदिरात जायच्या अगोदर बाहेर गणपतीचं दर्शन घेतलं. गणपतीचे दर्शन घेतल्यानंतर मग आम्ही मंदिरात निघालो. मंदिरात गेल्यानंतर झालं असं की तिथे एक सरदार निंबाळकर प्रवेशद्वार आहे, जिथून सगळे मंदिराच्या आतमध्ये एंटर करतात. ते झाल्यानंतर मग
तिथे गर्दी बघून कृणालीने परत रडायला सुरुवात केली. मम्मा मला नाही यायचं आहे, नाही यायचं आहे. मग नंतर तिचं असं झालं की तिथे 2-3 छोटी लहान मुली होती, सो त्यांच्यासोबत ती रमली आणि नंतर मग ती पण एन्जॉय करायला लागली. आणि असं आहे ना की तिथे म्हणजे मी दरवर्षी जाते, पण मी फर्स्ट टाईम बघितले तिथे की तिथे एक पाळणा आहे की तिथे म्हणजे तो असं म्हटलं जातं की तो नवसाचा पाळणा आहे. म्हणजे आपण जे बोललं ते तिथे पूर्ण होतं. तर ते पूर्ण झालेलं नवस फेडण्यासाठी लोकं तिथे येत असतात, ज्यांनी नवस केलं आहे ते लोकं. मग आमचं छानपैकी दर्शन झालं. दर्शन झाल्यानंतर मग आम्ही जरा फोटोज वगैरे काढले. फोटो काढून झाले की मग आम्हाला जेवण्यासाठी आम्ही दरवर्षीच आम्ही एखादं शेत वगैरे असेल तिथे आम्ही जेवायला जातो. कारण की आपण शहरातली माणसं, कारण की आपल्याला माहितीच नसतं की शेत वगैरे. पण खरं सांगू का, जी मजा शेतात वगैरे जेवणाची आहे ना, ते घरात किंवा कुठल्याही हॉटेलमध्ये ती मजा अजिबात नाही आहे. त्यानंतर निघालो आम्ही गाणगापूरला. आमचं 1 दिवसाचं स्टे असल्यामुळे मग कृणाली मॅडम त्या रूमवर गेल्या मस्तपैकी उड्या वगैरे मारायला लागल्या. तिने खरंच खूप एन्जॉय केलं, कारण की तिला इतकं छान वाटतं ना बाहेर आलं की तिला फिरायला खूप आवडतं. त्याच्यानंतर आमचा नेक्स्ट डेला आम्हाला तिथून जायचं होतं गाणगापूरला. त्यामुळे आम्ही तिथे बाय बाय करून आम्ही निघालो गाणगापूरला निघताना झालं असं की कृणाली मॅडमला तिथून जायचंच नव्हतं. तिला माहितीच नव्हतं की हे आपलं घर नाही आहे. तिचं चाललेलं मम्मा आपण राहूयात. मग मी तिला कशी तरी समजावून आमच्या प्रवासाला परत सुरुवात केली. आणि मग आम्ही गाणगापूर येथे पोचलो. पण गाणगापूरला ज्यावेळेस आम्ही पोचलो त्यावेळेस आम्ही सकाळी पोचल्यामुळे तिथं गर्दी जास्त तर एवढी गर्दी नव्हतीच. म्हणजे खरं तर मला जायचं होतं आरतीला, कारण की तिथे मी खूप ऐकलेलं आहे तिथल्या आरतीबद्दल. बट आम्हाला आरती सापडलीच नाही, कारण की आरती चालू होणार होती 12 वाजता, जे की आम्हाला पॉसिबल नव्हतं 12 वाजेपर्यंत तिथे थांबणं. त्यामुळे सकाळी आम्ही 8ला सुरुवात केली. म्हणजे आम्ही 8ला रूम सोडली आणि नंतर आम्ही मंदिरात आलो. पण तेव्हा आरती तिथे नव्हती. पण झालं असं की तिथे गेल्यानंतर ना तिथल्या लोकांची भाषा थोडीशी वेगळी आहे. म्हणजे आपण मराठीमध्ये बोलतो, सो त्या लोकांचं आय थिंक सो असं थोडीशी कर्नाटकी भाषा आहे. कर्नाटकी लँग्वेजमध्ये ते बोलतात. सो तिथे ते काय बोलतात ते आम्हाला काही कळतच नव्हतं. मग मोस्टली तिथे हिंदीमध्ये तरी बोललेलं त्या लोकांना कळायचं, नाहीतर त्यांच्या लँग्वेजमध्ये. बट आम्हाला काय एवढा संबंधच आला नाही की त्यांच्यासोबत आम्ही जास्त हे करू. त्यामुळे मग आम्ही आमच्या दर्शनाला सुरुवात केली. गर्दी कसलीच नसल्यामुळे मग आम्हाला ना लाईनला थांबावं लागलं ना काही नाही. त्यामुळं आमचं तिथेही खूप छान दर्शन झालं. तिथे ना मंदिरामध्ये मोबाईल अजिबात अलाउड नव्हता. त्यामुळे मला दत्त महाराजांचं ना दर्शन तुम्हाला दाखवता येणार नाही. सो मी जे बाहेरचं होतं ना तेच फक्त मला शूट करता आलं आहे. सो मी ते शूट केलं आहे. आणि त्याच्यानंतर मग आम्ही तिथून पुढे आम्हाला तिथे एक संगम म्हणून एक नदी आहे जिथे की जावं लागतं. सो आम्हाला तिथे जायचं होतं आणि आम्ही मग तिथे गेलो. अँड त्याच्यानंतर आमचं सगळंच दर्शन झालं आणि फायनली आमचा ब्लॉग इज एंड. बाय. भेटूयात आता आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये.